नमस्कार, मी निलिमा कदम. आपण इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2 पेपर असतात. आज आपण पेपर दुसरा जो आहे त्यामधील एक घटक अभ्यासणार आहोत. पेपर दुसरा हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला भाग आहे तृतीय भाषा, हा आहे 50 गुणांसाठी, आणि त्यातील दुसरा भाग बुद्धिमत्ता चाचणी, इंटेलिजन्स टेस्ट, कॅरीज 100 मार्क्स. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये आज आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर या पेपरमध्ये 50 प्रश्न असतात. टोटल 50 questions are there for intelligence test. Each question carries 2 marks and therefore the intelligence test consists of 100 marks. So paper 2 is of 150 marks, out of which 50 marks for third language and 100 marks for intelligence test. आज आपण यातील पहिला घटक अभ्यासणार आहोत. पहिला घटक आहे आकलन, कॉम्प्रेहेन्शन. तर आकलन हा जो घटक आहे यासाठी 10% भारांश दिलेला आहे. यावर साधारणपणे 5 प्रश्न अपेक्षित असतात, म्हणजेच 10 गुण झाले. तर त्यापैकी आकलनाचा जो भाग आहे हा पुन्हा 3 घटकांमध्ये विभागलेला आहे. त्यातील पहिला भाग आहे सूचना पालन, म्हणजेच या ठिकाणी आपण फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स अबाउट लेटर्स, डिस्क्रिप्शन अँड कंटेंट. दुसरा भाग आहे भाषा ज्ञान, म्हणजेच लँग्वेज. आणि तिसरा भाग आहे इंग्लिश अक्षरमाला, लेटर्स. तर अशा प्रकारे आकलन हा भाग 3 घटकांमध्ये विभागलेला आहे. आज आपण यातील पहिला घटक बघणार आहोत, सूचना पालन. तर आकलन म्हणजे काय आणि या आकलन या घटकाची किंवा या अभ्यासाची आपल्याला का बरं आवश्यकता असते, थोडंसं या ठिकाणी निरीक्षण करा चित्रांचं. कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच आकलन. आय अंडरस्टँड व्हॉट आय रीड. या मुलाने बघा एक कॅप घातलेली आहे अँड धिस कॅप इज नथिंग बट थिंकिंग कॅप. बालमित्रांनो, तुमच्या सगळ्यांकडे ही अशी थिंकिंग कॅप आहे ना? चेक करून बघा. येस, यू आर राईट. आवर ब्रेन, आपला मेंदू जो आहे ही आपली थिंकिंग कॅप आहे बरं का. तर या थिंकिंग कॅपच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, तर या थिंकिंग कॅपचा उपयोग करण्यासाठी आपल्याला अजून काही घटक आपल्या शरीरातील मदत करतात. ती आपली आहेत ज्ञानेंद्रिये. So there are sense organs. 5 sense organs are there in our body. तर ही आपली जी इंद्रिय आहेत ही आजूबाजूच्या परिसरातून सतत काही ना काहीतरी अनुभव घेत असतात. आणि मग या इंद्रियांच्या सहाय्याने जो अनुभव आपण घेतो त्या अनुभवानुसार ती माहिती ग्रहण केलेली असते. त्यानुसार आपली जी थिंकिंग कॅप म्हणजेच आपला जो मेंदू आहे तो मेंदू या अनुभवावरून वेगवेगळे अर्थ काढत असतो. तर योग्य अर्थ काढण्यासाठी ती माहिती जी आपण घेतलेली आहे ती माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
म्हणजे आपण जो अनुभव घेतो, इंद्रियामार्फत जो आपण अनुभव घेतो, तो अनुभव आपल्या मेंदूपर्यंत आपण पोहोचवतो आणि त्या ग्रहण केलेल्या माहितीनुसार मेंदू वेगवेगळे अर्थ काढतो. म्हणजेच आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट बघतो किंवा जो अनुभव घेतो, तो अनुभव घेण्यासाठी जी माहिती दिलेली आहे ती माहिती समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं. बघा, आय अंडरस्टँड व्हॉट आय रीड, म्हणजेच आपण जेव्हा वाचतो त्या वाचलेल्या माहितीतून योग्य प्रकारे अर्थ समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि ही समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजेच आकलन होय. इट इज नथिंग बट असेसमेंट टू अंडरस्टँड व्हॉट वी हॅव लर्न, व्हॉट वी हॅव एक्सपिरियन्स. आता हे आकलन करण्यामध्ये जर आपली चूक झाली तर मेंदू जो काही अर्थ काढणार आहे किंवा जो निष्कर्ष काढणार आहे त्या चूक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्या मेंदूने आपल्याला जो काही संदेश दिला जातो त्यानुसार आपण निर्णय घेत असतो. परिणामी जर आपलं आकलन करून आपण जी माहिती दिलेली आहे ती माहिती चुकीची असेल तर मेंदूने दिलेली निष्कर्ष किंवा जो मेंदूने काढलेला अर्थ आहे तो सुद्धा चुकीचा ठरू शकतो आणि त्यामुळे निर्णयही चुकण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच आकलन हे अत्यंत महत्वाचं आहे. तर थोडक्यात आकलन शक्ती म्हणजेच कुठलीही गोष्ट समजण्याची, कळण्याची क्षमता होय. तर ज्ञान संपादन करण्याची ही जी क्षमता आहे म्हणजेच ही जी थिंकिंग कॅप आहे ही आपल्या सर्वांकडे आहे. सगळ्यांकडे ती सारखी नसते, सगळ्यांकडे आहे पण ती सगळ्यांकडे सारखी नसते आणि म्हणूनच आकलन क्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. अगदी थोड्या वेळात आपल्या आकलन शक्तीद्वारे अशा स्वरूपाच्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत आणि म्हणून प्रश्नात दिलेली जी माहिती आहे, ज्या सूचना आहेत त्याचं योग्य आकलन करून योग्य कृती करून उत्तरापर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. म्हणजेच आपण जेव्हा एखादा प्रश्न वाचतो त्या प्रश्नाचं ॲनालिसिस करणं आवश्यक असतं आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं इव्हॅल्युएशन करणं आवश्यक असतं. तरच आपण घेतलेले जी उत्तरं काढलेली असतात ती कमी वेळात अचूकपणे आपण काढू शकतो. आणि यासाठी आपल्याला प्रश्नांमध्ये दिलेल्या सूचना नीट व बारकाईने वाचून त्याप्रमाणे योग्य त्या कृतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं. So it is very important to understand this information to reach a right conclusion. So comprehension is nothing but the process of understanding. आता या आकलनामध्ये साधारणपणे आपल्याला कशाबद्दल प्रश्न असतात बघा, तर सूचना पालन जे आहे यामध्ये काही वर्णन दिलेलं असतं, काही मजकूर दिलेला असतो, भाषेशी संबंधित म्हणजेच वर्णमालेशी संबंधित काही प्रश्न असतात. काय काय असतं त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया. मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण म्हणजेच मूळाक्षर आहेत. या वर्णांचे एकूण 3 प्रकार पडतात. स्वर, वॉवेल्स. ज्या वर्णांचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. मराठी भाषेमध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ असे एकूण 12 स्वर आहेत. ओके, म्हणजे एकूण 3 प्रकार. त्यातील पहिला प्रकार स्वर. दुसरा प्रकार आहे व्यंजन, कॉन्सोनंट्स. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही तसेच
या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी आपल्याला स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते. अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात. मराठीमध्ये अशी एकूण 34 व्यंजन आहेत. बघा, पूर्ण नसतात ही, त्यांना उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. उदाहरणार्थ, हा क हे व्यंजन आहे, अधिक अ मिळून तयार होतो क हे अक्षर, बरोबर. तर अशा प्रकारे एकूण 34 व्यंजन आहेत. आणि तिसरा प्रकार आहे स्वरादी. स्वरादी, स्वर आधी म्हणजेच उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. तर मराठीमध्ये असलेली स्वरादी म्हणजेच अनुस्वार आणि आहा विसर्ग हे 2 स्वरादी आहेत. त्याचबरोबर ओ आणि औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत. उदाहरणार्थ बॅट किंवा बॉल हे. त्यानंतर जोडाक्षर. या आकलनाच्या सूचना पालन या भागामध्ये आपल्याला जोडाक्षरांचा पण अभ्यास करावा लागतो. त्यावर आधारित काही प्रश्न असतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ हे मूलध्वनी नसून संयुक्त व्यंजने आहेत. आता क्ष म्हणजेच काय, तर क अधिक श अधिक अ. ओके, तर 2 व्यंजने आणि शेवटी स्वर आला तर क्ष हे सुद्धा झालं जोडाक्षर. ज्ञ तर द अधिक न अधिक य अधिक अ मिळून तयार झाला ज्ञ. त्यानंतर अकारांत, आकारांत, इकारांत हे शब्द बघूया आपण. अकारांत शब्द. अकारांत शब्दांच्या शेवटी काना, मात्रा, वेलांटी, उकार हे काहीच येत नाही. उदाहरणार्थ भारत, विमल, शरद, सोबत, पंकज. शेवटी काय आहे बघा, काना, मात्रा काहीच नाहीये, फक्त विमल म्हणजेच अ हा स्वर आहे. ओके, तर हे झाले अकारांत शब्द. शेवटी काना, मात्रा, वेलांटी काहीही येत नाही. आकारांत म्हणजे शब्दाचा शेवट कान्याने होतो, शेवटी आ हा स्वर असतो. उदाहरणार्थ मामा, काका, कमला, गण्या, विशाखा इत्यादी. एकारांत म्हणजे शब्दाचे शेवटचे अक्षर ए या स्वराने होते. काळे, ए त्या बघा शेवटी, लिम ए, घारे, र अधिक ए, य अधिक ए. ओके, तर प्रत्यक्ष आपण जेव्हा प्रश्न सोडवणार आहोत त्यावेळेला काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. यामध्ये आकलन, सूचना पालन यामध्ये आपल्याला अक्षरमालेवर आधारित किंवा काही शब्द दिलेले असतात त्या शब्दावर आधारित अकारांत, आकारांत, जोडाक्षर अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यानंतर अक्षरमाला दिलेली असते, त्या अक्षरमालेच्या उजवीकडे, डावीकडे किंवा शब्द दिलेला असेल तर शब्दाच्या चौथं अक्षर, दुसरं अक्षर अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला मुद्दा आहे अक्षरमालेच्या किंवा अंकमालेच्या किंवा अक्षराच्या किंवा अंकाच्या डावीकडे किंवा डावीकडील म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला. लक्षात घ्या, जेव्हा असा प्रकारे प्रश्न असतो अक्षरमालेच्या डावीकडे, अक्षरमालेच्या डावीकडील दुसऱ्या अक्षरापासून, मग डावीकडे म्हणजे काय, तर आपली डावी बाजू ती लक्षात घ्यायची आहे. त्याचप्रमाणे अक्षरमालेच्या उजवीकडे किंवा उजवीकडील म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला, आपला डावा हात, आपला उजवा हात. ओके, त्यानंतर ज्यावेळी प्रश्नामध्ये डावीकडून किंवा उजवीकडून असा उल्लेख नसेल
काही उल्लेख केलेला नसेल त्यावेळी डावीकडून असंच गृहीत धरायचं आहे आणि प्रश्न आपण सोडवणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्यावेळी प्रश्नात डावीकडून किंवा उजवीकडून असा उल्लेखच नसेल त्यावेळी डावीकडून हे गृहीत धरून तो प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्नामध्ये जेव्हा अक्षरापासून असा उल्लेख असतो त्यावेळेला मोजताना त्या अक्षराचा क्रमांक 1 धरावा. बघा, अक्षरापासून असा उल्लेख असेल तर त्या अक्षराचा क्रमांक 1 धरावा, म्हणजेच ते अक्षर धरून मोजावे. अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असा उल्लेख असल्यास संबंधित बाजूला त्या अक्षराच्या पुढील किंवा मागील लगतच्या अक्षराचा क्रमांक 1 धरावा. बघा, अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असं जेव्हा असेल त्यावेळेला काय करायचं, त्याच्या म्हणजे उजवीकडे असेल तर पुढील येणार, तर पुढील अक्षराचा क्रमांक आपल्याला 1 धरायचा आहे. दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजेच काय, तर ती दोन अक्षरं वगळून त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे आणि एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे. अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजे ती दोन अक्षरं वगळून त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे आणि एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन्ही अक्षरं धरून मधली सर्व अक्षरे. तर हे अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. त्यानंतर अक्षरमालेच्या डावीकडून आणि उजवीकडे असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला अक्षरे किंवा अंक ते आपण नीट बघायचे आहेत. त्यानंतर आधीचे अक्षर म्हणजेच डावीकडचे अक्षर आणि नंतरचे अक्षर किंवा नंतरचे अंक म्हणजेच उजवीकडची अक्षरे किंवा उजवीकडचे अंक. तर या काही महत्त्वाच्या सूचना सुरुवातीला आपण लक्षात ठेवायच्या आहेत. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा. थँक यू.